होतं आमच्या आयुष्यात येणारे काही अनिष्ट गोष्टी, काही अनिष्ट वस्तू, काही अनिष्ट घटना घडतात, त्याच्यासाठी जबाबदार हे आम्हीच आहोत मायबापांना. सकाळी पहाटे देवपूजेला बसण्याच्या अगोदर, देवांना हात लावायच्या अगोदर आम्ही घंटीनाद केला पाहिजे. त्याच्याशिवाय देवाला हात लावू नये, अन्यथा ते पातक आहे. देवांना जाग करण्यासाठी घंटानाद केला पाहिजे. आणि तो घंटानाद केला आणि दरवाजा उघडला. नामदेव महाराज सज्ज झाले एकदम, आज आता आपली मजा. पण भगवंताने सांगून गेले होते, हे बघ, तू सकाळी तुझ्या तोंडाला गोळा लावले, तू खाशील, खायचं नाही, खाल्लं का तुला हुसकून देतील म्हणे ते. मी खात नाही म्हणे. बरोबर म्हणे, आताच नाही खाणार, पुढचं तर खाईल म्हणे मी. झालं वा. महाराज हे आले, ते वस्त्र काढले जुने, संध्याकाळी काल परिधान केले ते वस्त्र काढले आणि भगवंताला गरम पाण्याने स्नान घातलं. सुंदर असं भगवंताच्या अंगावर दूध टाकलं, दही टाकलं, शर्करा टाकली, मध टाकलं, सुंदर असं भगवंताचं अंग लेपन केलं आणि भगवंताच्या तोंडाला लोण्याचा गोळा लावला. पांडुरंगाच्या तोंडाला लोण्याचा गोळा लागतो तिथं सकाळी सकाळी महापूजेच्या वेळेस. महाराज जेव्हा तो तोंडाला गोळा लागला, नामदेव महाराजांच्या तोंडाला पाणी सुटलं. खावं का काय, खावं का काय, पण भगवंत सांगून गेलं म्हणे की तू खाल्लं तर तुला हुसकून देतील. महाराज तर नामदेवरायांचा एवढा जीव खालीवर व्हायचा, शेवटी नाही खाता आला. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना भगवंत बाहेरून कुठून तरी एका छोट्याच्या खिडकीतून ही सगळी गोष्ट बघत होते. हा आनंद अलौकिक आहे महाराज.